श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी आमच्या घरी निवासी जगद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। 13 तारखेला शनिवारी 13/6/2026 ला 111 लोक आम्ही अक्कलकोटच्या सुंदर प्रवासासाठी गेलो होतो। ती परिक्रमा आमच्यासाठी खूप मौलिक होती आणि एवढ्या लोकांना घेऊन 3 गाड्या करून जेव्हा आम्ही अक्कलकोटमध्ये गेलो तेव्हा स्वामींचा अप्रतिम फोटो गाडीच्या मागे आणि समोर लावला होता। त्यामुळे लोकांना कळत होतं की हे एक वेगळंच काहीतरी हे चालली आहे, कृती चालली आहे किंवा या गाड्यांमध्ये असे सगळे आहेत की जे प्रचंड स्वामी भक्त स्वामींच्या दर्शनाचा ओढ लागले, त्यांना वेळ लागले आणि आमचं जसं जसं नियोजन ठरलं होतं त्याप्रमाणे आम्ही पहिल्यांदा सोलापूरमध्ये थांबलो। ज्यांनी मूर्ती अर्पण केली त्यांच्या स्टुडिओमध्ये गेलो, तिथेच आम्ही जवळजवळ 2 ते 3 तास होतो आणि तिथून मग आम्ही अक्कलकोटमध्ये समाधी मठाचं दर्शन घेतलं, वटवृक्षाचं दर्शन घेतलं, गुरु मंदिरात गेलो। तिथे आम्ही सगळ्यांनी आपल्या पादुकांचा अभिषेक केला, प्रसाद घेतला आणि मग तिथनं सुरुवात झाली प्रवासाला कडगंजी गावाच्या दिशेने, कर्नाटकाच्या दिशेने। आणि आम्हाला सगळ्यांना माहिती होतं की ते जाताना महाराष्ट्र आणि कर्नाटक याच्यामध्ये आपल्याला काही टॅक्स द्यावा लागतो। तर आम्ही ते सर्वस्वी स्वामींवर सोडवलं होतं की आपल्याला काय करायचं आहे। आणि मग महाराजांनी एक ठराविक अमाऊंट तिथे केलं, डिस्कस झाली आणि ती आम्ही त्यांना देऊन आम्हाला खरं कळलं नाही की ती अमाऊंट द्यायची का नाही द्यायची। मग शेवटी महाराजांची आज्ञा घेतली आणि महाराज म्हणले नाही तुम्हाला कडगंजीला जायचं म्हणजे जायचंच आहे। आणि तिथे आम्ही ते पैसे भरले, कडगंजीच्या मंदिरामध्ये गेलो आणि जे जे मंडळी आमच्याबरोबर होती ती सगळी ते कडगंजीचं मंदिर बघून वेडी झाली। इतकं अप्रतिम कडगंजीचं दत्त मंदिर, काळी मूर्ती आणि जिथे जे प्रभाव होता म्हणजे जे माझ्याबरोबर पादुकांबरोबर चालत होते त्यांना पादुकांचा पण वास येत होता आणि कडगंजीच्या मंदिरातनं येणारा एक पॉझिटिव्ह फ्लो हा सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर तो येत होता। आणि कडगंजीला गेल्यावरती महाराजांनी त्यांची लीला दाखवली। तिथे धो 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 पाऊस आला आणि पावसात आम्ही थांबलो आणि प्रश्न असा पडला की 10 वाजून गेले तर कुठली हॉटेल्स चालू नव्हती, हायवेची हॉटेल्स कुठे जावं कळत नव्हतं। पण महाराज म्हणले इथे प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही आणि तिथे आम्ही मस्तपैकी गरम गरम भात आणि सांबार असा प्रसाद घेऊन कडगंजीवरनं त्या मंदिरातनं जवळजवळ रात्री 1ला निघालो आणि 3 गाड्या असल्यामुळे थोड्या पुढे मागे करत आम्ही सकाळी पहाटे रविवारी 8 वाजता इथे येऊन पोचलो। प्रचंड ज्याला प्रभावशाली एक परिक्रमा म्हणावी तशी ती आमची झाली आणि आम्ही महाराजांचे कृतज्ञ होतो की महाराजांनी नियोजली, त्यांनीच केली आणि त्यांचाच आशीर्वाद पाठीशी घेऊन आम्ही परत आलो। एक फ्लो असतो नेहमी अक्कलकोटवरनं आल्यावरती आणि आपण त्या एका आनंदात असतो। पण जेव्हा आम्ही इथे आलो, रविवारी विश्रांती घेतली, तेव्हा सोमवारी आल्या आम्हाला लगेच महाराजांनी त्यांच्या परीक्षेला उतरवलं। झालं अक्कलकोटला येऊन गेलात, आता माझी परीक्षा सुरू झालेली आहे, झालं तो आनंद संपला आणि आमच्या हातामध्ये एक सुंदर पत्र येऊन पडलं। हे आलं स्पीड पोस्टने। आम्हाला वाटलं काहीतरी नॉर्मल आहे, मी काय ते बघितलं नाही, मला ढापण्याशिवाय असंही काही दिसत नाही। आणि ते पत्र घेतल्यानंतर सही केल्यानंतर लक्षात आलं की ते इथेच जवळपासचं एक पत्र आहे। मायना काय या सगळ्या याचा की तुम्ही जे स्वामीचा विचार आणि प्रचार करताय तो तातडीने थांबवा, हा त्या मागचा मायना होता। बरंच काय इंग्लिशमधनं लिहिलं होतं, ते काय महत्वाचं नाही, पण त्याच्या मागचा मायना काय तर स्वामींचे जे विचार आहेत आणि स्वामी आपल्या भक्तांना त्यांच्याकडे जे ओढून घेत आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी जागा त्यांनी ठेवलेली आहे आणि जिथे ज्या जागेला त्या प्रश्नासाठी इथे 1 रुपया सुद्धा दक्षिणा घेतली जात नाही, हे कार्य बंद झालं पाहिजे असा आग्रह सुरू झाला। जेव्हा ते पत्र वाचलं एक क्षण आम्ही हादरलो होतो की हे काय। महाराज म्हणले ही गुगली आहे माझी, आता विचार करा आता याच्या पुढे काय करायचं। आणि महाराजांनी एक ताकद दिली, नाही जे कार्य या घरामध्ये स्वामींच्या चालतंय ते शेवटच्या क्षणापर्यंत थांबणार नाही याची ग्वाही महाराजांनी दिली आणि आपण त्या पत्राला प्रतिउत्तर दिलं।
की बघा तुम्ही जे काही करायचे ते तुम्ही करा, पण महाराजांची ही जी सेवा आहे, जी विनामूल्य इथे चालते, इथे कुठली दक्षिणा निदान त्या हे जे आहे आपली जी प्रश्न आहेत त्याच्यासाठी घेतली जात नाही. आज प्रत्येक ठिकाणी सगळ्या जे काही ठिकाणं आहे जिथे पत्रिका बघितली जाते, ज्या ठिकाणी काही भविष्य तुमचं सांगितलं जातं किंवा ज्या ठिकाणी स्वामींच्या माध्यमातून उत्तरं दिली जातात, त्या अनेक ठिकाणी जवळजवळ 99 ठिकाणी ही दक्षिणा निश्चित असते आणि ती भरून सुद्धा तुम्हाला वेटिंगवर थांबावं लागतं. माहीत नाही कसं वेटिंग असं 6 महिने असतं, कुठे 3 महिने असतं. तुमच्या पत्रिकेमध्ये काहीतरी शांती करावी लागते, अमकं करावं लागतं, तमकं करावं लागतं. आणि महाराजांना मी अनेकदा गंमत म्हणून म्हणजे महाराज इथं का सगळं विनामूल्य? ते म्हणले शांत बसायचं घर माझं आहे, इथं काय करायचं याचा निर्णय मी घेणार, तू नाही घ्यायचास. आणि याचं उत्तर महाराजांनी आधीच दिलं होतं. मग महाराजांना म्हणलं असे प्रश्न अशा पत्रांना आम्हाला का उत्तर द्यावी लागतात? ते म्हणले याच्यातनं मी तुमची भक्ती बघतोय, माझ्यावरचा विश्वास बघतोय आणि तुम्ही जे लढणार आहात त्याच्या मागे मी आहेच. मी म्हणतोच आहे ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग का लढताय? लढा आणि ठामपणे सांगा की जे कार्य इथे चालू आहे हे काही झालं तरी थांबणार नाही, आता किती संकट आली तरी थांबणार नाही. आणि हा जो विश्वास महाराजांनी दिला, जे प्रेम महाराजांनी दिलं, हे अक्षरशः नितांत होतं. आणि खरंच कळलं महाराजांची परीक्षा ही साधी सोपी नसते. त्यांनीच प्रश्न टाकावा आणि त्यांनीच उत्तर द्यावं. गंमत अशी झाली, जेव्हा हे पत्र असे आम्ही उघडलं, असं सगळं बघितलं काय आहे इंग्लिश धडा, माझं तर इंग्लिश बोंबाबोंबचं इंग्लिश, मलाही वाचता येत नाही. आम्ही पत्र वगैरे वाचलं आणि नंतर असं लक्षात आलं की अरे खाली नावच नाहीत पत्राच्या. मग पत्र आलं कुठून नक्की? शिक्के असतील, पण मूळची तिथे तुम्ही एखादं पद म्हणता एखाद्या व्यक्तीचं, त्या पदाच्या खाली त्याचं नाव पाहिजे ना. मग तो माणूस खरा आहे का खोटा आहे कसं सिद्ध करणार? ज्या क्षणी हे पत्र बघितलं गेलं त्या क्षणी असं लक्षात आलं की त्याच्या खालच्या सह्याच खोट्या आहेत. महाराज म्हणले मी तुम्हाला जी अक्कल देतो ती याकरता देतो, याच्या खालच्या सह्या या खोट्या आहेत आणि हे पत्रही अतिशय भांबवलेल्या अवस्थेत लिहिलेलं आहे. या पत्राचा आणि फक्त उद्देश काय का तुम्हाला घाबरवणं. म्हणलं आम्ही का घाबरू? जिथे स्वामी आमच्या पाठीशी आहेत, जिथे ते ठामपणे उभे आहेत, तिथे आम्हाला घाबरण्याचं कारण नाही. मग महाराजांनी सांगितलं आता या पत्राला एक प्रतिउत्तर द्यायचं, तुम्ही शांत नाही बसायचं. आणि आज एक प्रतिउत्तर महाराजांच्या घराच्या वतीने त्यांना दिलं गेलेलं आहे. माहिती नाही त्याचं पुढचं काय होणार आहे मला माहित नाही. पण स्वामींनी जे करायला सांगितलं की जी सेवा, ज्या गोष्टी, जी श्रद्धा, जे प्रेम, जे आपुलकी, जे आपलेपणा या स्वामींच्या घरी जेव्हा घडत असतो, जेव्हा एकत्र सगळ्यांना आणण्याचा महाराजांचा अट्टास असतो आणि त्याच्याकरता पैशाचे व्यवहार हे अगदी दुय्यम असतात, त्याला काय अर्थ नसतो, तिथे अशा प्रकारचा त्रास हा तुम्हाला होणारच आहे. कारण माणसं दिसताना जास्त दिसतात, काउंटिंग जास्त दिसतं, म्हणजे त्यांना काय वाटतं पैसा भरपूर येतो. महाराजांच्या घरात खरंच काही कमी नाहीये. एवढी हजारो लोक इथे प्रसाद घेऊन जातात. आज 10 वर्ष झाली इथे अन्नदान चालू आहे, काहीही कमी नाही. इथे कुठल्याही गोष्टीला कमतरता नाही. एक शब्द टाकला तर महाराज त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेतात. इथे असं आम्हाला पंचायत झाली की महाराजांची वस्त्र कुठे ठेवावी. ते म्हणतात माझे भक्त आहेत, भरघोस देणार, माझ्या अंगावर घालण्यासाठी देणार. अनेक जण सांगतात त्याचा लिलाव करा, नाही करायचा लिलाव, हा आपला व्यवसाय नाही. हा उद्या महाराज म्हणले माझं वस्त्र या व्यक्तीला देऊन टाक तर ते दिलं जाईल हे 100%. आणि इथे अशी अनुभूती आलेली आहे लोकांना की महाराजांच्या अंगावर घातलेलं वस्त्र ज्या होत्या एक महिला, त्यांना महाराजांनी सांगितलं या बाईला थांबायला सांग आणि तिला ते माझ्या अंगावरचं वस्त्र देऊन टाक. याच्यात पैशाचा व्यवहार कुठे नाही, इथे फक्त व्यवहार चालतो तो भावनांचा. आणि म्हणूनच महाराज म्हणतात की हे जेव्हा अशा पद्धतीने चालतं त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा त्रास हा निश्चित होणार आहे. पण अजिबात घाबरण्याची गरज नाही, कारण मी तुमच्या पाठीशी आहे. आणि ही सगळी जी नियती आहे किंवा हा जो काही सगळं नियोजन आहे हे तुम्ही करत नाही आहात, हे सर्व नियोजन हे मी करतोय. जेव्हा मी नियोजित केलेलं असतं तेव्हा मीच गुगली टाकतो आणि मीच त्याचं उत्तर देतो. त्यामुळे त्याची घाबरण्याची गरज नाही. आणि मग महाराजांसमोर अनेक प्रश्न सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आमच्याही मनात येतात की महाराज आज तुमच्या नावाने अनेक ठिकाणी अनेक गोष्टी घडतात. महाराज म्हणलं तेही नियोजन माझंच असतं. तुम्ही जेव्हा तुमच्या रिॲक्शन्स व्यक्त करता, अरे मला हे नाही आवडलं,
हे या ठिकाणी स्वामींचं हे चालताना मला योग्य नाही वाटत आहे, अमका हे दिसतंय ते मला योग्य नाही वाटत आहे. ते म्हणतात हेही मीच करवतो. तुम्ही व्यक्ती म्हणून तुमची काही मतं मांडा, पण याचं नियोजन हे माझ्या हातात असतं. हे सुरुवात कधी करायची आणि याचा शेवट कधी करायचा हे सुद्धा महाराजच निश्चित करत असतात. ते मला असं स्पष्टपणे वाटतं की स्वामींच्या सगळ्या भक्तांनी एकच पथ्य पाळलं पाहिजे की ज्याला जे करायचे ते करू दे. आपण आपल्या स्वामींचे पाय कधी सोडायचे नाही, त्यांच्यावरचा विश्वास कधी सोडायचा नाही, कारण शेवटी त्यांना माहिती असतं तुमचं चांगलं कशामध्ये आहे. एक सुंदर वाक्य महाराजांचं आहे की एक व्यक्ती माझ्याकडे मागायला काही येत नाही, माझ्याकडे करोडो लोक काहीतरी मागायला येतात आणि मी सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो. करोडो भक्तांच्या इच्छा ॲट अ टाइम पूर्ण करणं ही साधी आणि सोपी गोष्ट निश्चित नाही. जिथे महाराजांना कदाचित कडक व्हावं लागतं, कदाचित प्रेमळ व्हावं लागतं, कधी कधी आजोबा म्हणून काम करावं लागतं, कधी कधी आई म्हणून काम करावं लागतं, कधी कधी गुरु म्हणून काम करावं लागतं, कधी कधी बाप म्हणून काम करावं लागतं. हे सगळं करताना महाराज त्यांची जी ताकद, शक्ती आणि जो विश्वास हा जो देतात ना, हा कुठल्याही छोट्या मोठ्या अशा पत्रांनी हलत नाही, तो हलायलाही नाही पाहिजे. आणि जे काही महाराजांच्या नावाने जरी बाहेर काही घडत असलं तर त्याचा आपला काही संबंध नाही. आपलं ध्येय एकच, जिथे स्वामी दिसतील तिथे नतमस्तक होणं. मग ते कुठल्याही रूपात असो, ते कुठल्याही स्वरूपात असो, ते चालते बोलते VFX असो, नाहीतर एखाद्या सिनेमाच्या स्क्रीनवरती असो, एखाद्या मूर्ती रूपात असो, नाहीतर एखाद्या फोटोच्या रूपात असो. स्वामी आहेत ना, बस स्वामी आहेत. ते कसे चालतात, कसे बोलतात, काय करतात बस मला माहीत नाही. ती त्यांची सगळी एक नियती आहे, ते त्यांची सगळी चाल आहे आणि ते आपल्याला फक्त एवढंच सांगतात की मी इथे आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रामाणिकपणे त्यांच्या बाबतीत नतमस्तक होणं. अनेक गोष्टी माणूस म्हणून, एकदा आपण माणूस म्हणून आपल्या खूप आवडीनिवडी असतात. महाराजांकडे आवडीनिवडी हा प्रकार नाही. महाराज म्हणतात फक्त एकच गोष्ट माझ्याकडे, तू माझा शिष्य आणि मी तुझा गुरु, आणि मी ज्या मार्गाने दाखवीन त्याच मार्गाने तू गेलास तरच तुझा त्यामध्ये काहीतरी फायदा आहे, तथ्य आहे. मी तर शब्द फायदा हा जास्त वापरते, कारण शेवटी प्रत्येकजण संघर्ष करूनच जगतोय. त्याला अशा कुठल्या तरी ताकदीची गरज आहे जिथे निस्वार्थ ताकद असते, आणि ती निस्वार्थ ताकद फक्त स्वामी समर्थ या 3 शब्दांमध्ये आहे. त्यामुळे अनेकदा असं वाटतं की आम्ही फार भाग्यवान आहोत की स्वामींसारखी ताकद, शक्ती आणि गुरु हा आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे एकच लक्षात घेणं, या पत्रांनी आम्हाला हे शिकवलं. महाराज म्हणले मी तुझ्या बरोबर होतो तरी तुला ते कळलं नाही, तर या पत्राने सांगितलं की मी तुझ्या पाठीशी. तुला कदाचित असं वाटत होतं की तू महाराज आहेतच ना, पण महाराजांची जी ताकद आहे. आता जेव्हा आम्ही हा शब्द पत्रातला वाचत गेलो तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की हे सगळे गुरुलीला आहे, स्वामींवरची श्रद्धा वाढण्यासाठी केलेली ही गुरुलीला आहे. आणि एकच फक्त चांगलं होतं की याच्यामध्ये कुठेही आर्थिक व्यवहार नसल्यामुळे मन खूप शांत होतं. तुला काय पाहिजे, आता ताईनी जसं मजा केली, छोट्या ताईनी, एक छोटी मुलगी आली, तिला कळलं नाही दक्षिणा कुठे ठेवावी, तिने छान दक्षिणा ठेवली, ती गेली, परत गेली. तिला असं कळलं की अरे माझा आवडता खाऊ, ज्याला आपण प्रसाद म्हणू, पण माझा आवडता खाऊ इथं बाहेर महाराजांच्या मागे दिसतोय, पेढा, तर तो घ्यायचा. पण तिला माहितीये दुकानात गेल्यावर पैसे दिल्याशिवाय कुठली गोष्ट मिळत नाही. तिने इथलाच 1 रुपया उचलला, माझ्याकडनं 2 पेढे घेतले आणि इथला रुपया मला परत दिला. म्हणजे इतका सामाजिक जो व्यावहारिक जीवन आपलं आहे की गिव्ह अँड टेकची जी पॉलिसी आहे. महाराज म्हणतात ओन्ली मला एकच गोष्ट द्या, तुम्ही माझ्यावरचा दाखवणारा विश्वास आणि माझ्यावरचं नितांत प्रेम, आणि मी तुम्हाला काय देतोय तर तुम्हाला मोजता पण येणार नाही एवढं मी तुम्हाला देणार. तुम्हाला कळणार नाही की कुठल्या गोष्टीवरनं कुठला आघात येतोय. आणि जर अशा प्रकारची सेवा या स्वामींच्या घरात जर चाललेली असेल तर मी अशा फालतू पत्राला घाबरायचं का, तर नाही घाबरायचं. मी लढणार, अशा लोकांसाठी विरुद्ध लढणार आणि अगदी ठामपणे लढणार. आणि वेळ आली तर यांनी ज्या खोट्या सह्या केल्या आहेत त्या लोकांची नावं आणि फोटो सुद्धा आपल्या मीडियावर मी डिक्लेअर करणार. त्याचं कारण इतकंच आहे की आज स्वामी असताना सुद्धा स्वामींनी सांगितलं होतं की माझ्या विचारांचा प्रसार करा, मी जागोजागी आहे या विचारांचा प्रसार करा. आणि जे थोडा दिशा भरकटलेली मंडळी आहेत
किंवा ज्यांना कळत नाही मी कुठे जावं त्यांना हा मार्ग दाखवा. आणि हे कार्य या ठिकाणी चालू असताना जर कोणी यामध्ये काही अडचणी निर्माण करत असेल तर त्याला अजिबात सोडायचं नाही. या पत्रावरनं मला हे शहाणपण महाराजांनी दिलं आणि उलट माझी ताकद वाढली, माझी हिंमत वाढली. आणि पूर्वी मी जरा तरी असं म्हणायचे की नको बाबा कशाला कोणाच्या भानगडीत पडा, आपल्याला काय करायचं, आपलं ते काम आहे का, आपलं काम काय आहे. महाराजांचं नाव, महाराज म्हणले तुला तुझं नाव कळलेलंच नाही आहे की तुझं काम काय आहे. तर तुझं काम काय आहे तर माझा प्रचार करणं, माझ्या विचारांचा प्रसार करणं आणि एखादं असं ठिकाण असणं प्रत्येकाला, प्रत्येक वेळेस प्रश्न विचारणं, प्रश्नाच्या लाईनीत उभं राहणं हा मार्ग असू शकत नाही. तर असं ठिकाण पण असायला पाहिजे जिथे आपल्याला मन मोकळं करता येतं, जिथे निस्वार्थीपणे आपल्या गोष्टी आपल्याला सांगता येतात. आणि जेव्हा लोक माझ्यासमोर इथे उभी राहतात प्रश्नाच्या निमित्ताने तेव्हा अत्यंत ज्याला म्हणतात प्रायव्हेट गोष्टी सुद्धा ते जेव्हा मला सांगत असतात तेव्हा ते म्हणतात की आम्ही या गोष्टी कोणाला नाही सांगू शकत, आम्हाला कळत नाही, एखाद्याने आमची चेष्टा केली तर आम्ही काय करू, आमच्यामधल्या ज्या उणीवा आहेत त्या आम्ही एखाद्याला सांगितलं तर आम्ही काय करणार, लोक आमच्याकडे बघून हसतील आणि प्रश्न तर सुटणार नाहीत. म्हणून महाराजांचं हे स्थान असं आहे की जिथे अगदी ज्याला म्हणतात ना वैयक्तिक प्रश्नापासनं, सामाजिक प्रश्नापासनं, आर्थिक प्रश्नापासनं, कौटुंबिक प्रश्नापासनं, पारिवारिक प्रश्नापासनं सगळे प्रश्न इथे अगदी निर्धास्तपणे महाराजांच्या समोर न घाबरता मांडले जातात. आणि जर असं स्थान महाराजांनी आपल्या या घरात निर्माण केलं असेल तर महाराजांची ताकद ही किती मोठी असेल या पत्राने दिलेलं मला नवीन एक शहाणपण. म्हणून आज सांगावं असं वाटलं की अशा मूर्खपणाच्या पत्रांकडे दुर्लक्ष करून आत्ता चाललेलं उलट काम, आता मी महाराजांनी सांगितलं हे पाचपट वाढवा, हे काम थांबता कामा नये, हे पाचपट वाढलं पाहिजे. ज्यांना मार्ग सापडत नाहीयेत अशा पॉडकास्ट लागोपाठ घ्या महाराज, लोकांना कळू दे. आणि ते म्हणतात तुम्ही लोकांना पॉडकास्टच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतात. मी म्हणते हे उत्तम साधन आहे. आणि जर असे चुकीची कामं करणाऱ्यांचे नावं आणि फोटो जर मीडियात आले तर तुम्ही काय करणार. आज लाखो लोक, आज आपले 25,000हून जास्त सबस्क्रायबर आहेत, 45 लाखाहून जास्त व्ह्युअर्स आहेत. आणि फक्त व्ह्युअर्स एवढंच मर्यादित राहणार नाही, त्यांना जेव्हा कळेल की स्वामी भक्ताच्या भक्तीमध्ये बाधा आणणारी लोक निर्माण झाली आहेत तर स्वामी भक्त गप्पा बसतील का, नक्कीच बसणार नाहीत. उलट या जोमानी सोमानी त्यांना काय करतील माहिती नाही. तर इतकं जर त्यांना कळत नसेल की हे चाललेलं कार्य अशा पद्धतीने खो न घालता हे चालूच राहिलं पाहिजे तर हे मीडिया हे उत्तम साधन आहे. आणि मी जिथे मीडियावरती एखादा माणूस जर एखादी गोष्ट ठामपणे एकदम सांगू शकत असेल तर त्याच्यामध्ये असत्यता असण्याची गरज नाही. हां, तुम्ही लक्षात मात्र एवढं निश्चित ठेवा, सगळेच व्हिडिओ हे एकसारखे नसतात. त्या व्हिडिओमधल्या शब्दांच्या चढ उतारामध्ये सुद्धा अनेक गोष्टी असतात. आणि हे अक्कल कोण देतं तर तेही स्वामीच देतात. आपण बघायचं असतं त्याच्याकडे, पण सगळं आत्मसात करून घ्यायचं नसतं, समजून घ्यायचं. पहिलं काय करायचं, समजून घ्यायचं. आणि समजल्यानंतर बरं नाही समजलं तर कोण बसलंय, आहेत ना महाराज. महाराज हे मला कळलं नाही, मला उदाहरणासकट सांगा, मला अनुभव द्या, मला लीला द्या, मला सांगा हे कसं आहे. आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकते प्रत्येकाशी महाराज बोलतात, तुम्ही लक्ष देत नाही. प्रत्येकाला महाराज लीला दाखवतात. अगदी महाराज स्वप्नात आले ही तर फार लांबची गोष्ट आहे, पण साधे महाराज गाडीवर चित्र दिसलं, जसं मी मगाशी म्हणलं की गाडीवर महाराजांचा फोटो आहे, ही किती मोठी एक शक्ती होती. तसं तुम्हाला एखाद्या गाडीवर टू व्हीलरवर सुद्धा आता छोटासा फोटो दिसतो तेव्हा असं वाटतं अरे आहे ना स्वामी माझ्या शेजारून चालले, मग आपल्या गाडीवरच बसायची गरज नाही. शेजारून गेले तरी स्वामी तिथेच आहेत, स्वामी ठाई ठाई आहेत. आणि जे प्रश्न तुम्हाला कळत नाहीत, जे व्हिडिओजमध्ये तुम्ही कन्फ्यूज होता, ज्या गोष्टींमध्ये आपण कन्फ्यूज होतो त्या ठिकाणी एक तर दोन गोष्टी असतात. एक तर ती गोष्ट सोडून द्यायची असते, त्याच्या जास्त नादी लागायचं नसतं. नाही कळलं आपण मठ्ठ आहोत म्हणायचं, हे मठ्ठ आहोत हे म्हणायला पण मोठेपणा लागतो. तर मठ्ठ आहोत म्हणून सोडून द्यायचं. किंवा नाही कळलं तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मात्र शेवटच्या टोकापर्यंत जाऊन ती गोष्ट समजून घ्यायची. दोन्ही गोष्टीला आपल्याकडे वेळ नाही, कारण या सगळ्या दोन्ही गोष्टी या सायकोलॉजिकल गोष्टीवर चालतात, हे विसरू नका. म्हणून मी महाराजांना म्हणते, महाराज मला जगातल्या सगळ्या गोष्टींमध्ये काही कळत नाही, मला फक्त एकच कळतं, तुमचा जो अप्रतिम मनाला भावणारा
आणि हसरा असा जो चेहरा आहे तो माझ्या हृदयापर्यंत राहू दे, बाकी मला दुनियेशी काही घेणं देणं नाही. आणि हे जे कार्य आहे हे असंच राहू दे, म्हणून आज तळमळीने हा व्हिडिओ करावासा वाटला. आणि मी खात्री देते, असे जरी मला 1,00,000 पत्र आली तरी स्वामींचं कार्य मी शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही, हे मी जाहीरपणे आज सांगते. आणि स्वामींना मी एकच गोष्ट सांगते, महाराज द्यायचा असेल तर तुम्ही अंत करा, कारण सुरुवात तुम्ही केली आहे, अंतही तुम्हालाच करायचा आहे. जर माझ्याकडनं काही चुकलं तर शिक्षा पण तुम्ही करा, पण हा जो मार्ग आज प्रत्येकाच्या घरापासून घरापर्यंत येणारा मार्ग आहे तो मात्र कृपा करून बंद करू नका. आपल्याला कोणाकडनंही काही अपेक्षा नाही आहेत, त्यांनी फक्त यावं, आरतीला बसावं, प्रार्थना करावी, प्रश्न असेल तर प्रश्न घेऊन यावं आणि महाराज तुम्ही त्या प्रश्नाचं निराकरण करावं. मी तर करू शकत नाही, एवढी माझी बुद्धी नाही. तुम्ही जे काही मला सांगता ते फक्त मी त्यांना सांगते आणि मला एवढी खात्री असते, जेव्हा मी ते गोष्ट त्यांना सांगते तेव्हा माझ्या मनाला एक समाधान असतं की महाराज हो याचं चांगलं होणार आहे. आणि ज्या क्षणी महाराज ओरडतात, चिडतात, रागवतात, त्यामागे महाराजांचा उद्देश एकच असतो की तुझं भलं व्हावं, त्या व्यक्तीचं चांगलं व्हावं. वेड्या तुला कळत नाहीये, तुला ओरडल्याशिवाय लक्षात येत नाही, कारण तिसऱ्या माणसाने ओरडलं तर त्याचा इगो जागा होतो, पण स्वामींनी ओरडलं तर त्याचा इगो जागा व्हायला नाही पाहिजे. आता परत मी म्हणले, हा खेळ सायकोलॉजीवर आहे. ताई ओरडल्या, अशात जर अडकलं तर संपलं सगळं. पण स्वामी आपल्या हितासाठी कुणाच्या तरी निमित्ताने ओरडले तरी खूप चांगली गोष्ट आहे. कारण कधी कधी तुम्ही पण व्हिडिओज बघताना अनेक रील्स बघत असाल, रील्समध्ये अशा काही रील्स आलेल्या असतात की ज्याच्यामध्ये महाराज आले, एखाद्या व्यक्तीला जिला क्रॉस करता येते तिचा हात धरला, क्रॉस केला आणि तो व्यक्ती गुडूप झाला. ही लीला आहे स्वामींची, ती मान्य करू आणि पुढे चालू. म्हणून एखादी गोष्ट महाराज करताना त्यामागे त्यांचा फार मोठा विचार असतो. त्यामुळे तुम्ही जगात काही घडो, काही इकडे तिकडे जाऊ दे, आपल्याला फक्त एकच माहिती आहे, माझे गुरु श्री स्वामी समर्थ आहेत, माझा सगळा काही जीव त्यांच्यामध्ये अडकला आहे आणि ते माझं कधीही अहित करणार नाही. आणि तुम्ही नाही, मी जरी इथं बसत असले, लोकांच्या विषयी काही बोलत असले किंवा ते मला काही सांगत असले तरी या पत्रांनी मात्र स्वामींवरचं माझं प्रेम अजून दृढ केलं. आणि मी म्हणलं बरं झालं गाढवांनो पत्र पाठवलं. याच्यामधनं एकच झालं की खरंच असं वाटलं स्वामींना जाऊन मिठी मारावी, महाराज खरंच असंच ठेवा, अशा शिव्या घाला बाहेरच्या लोकांकडनं, म्हणजे उलट हे काम चांगल्या प्रकारे होईल. आणि उलट आता असं झालं की आता आपण एक छोटा अजून एक मिनिटाचा व्हिडिओ करतोय, त्याच्यामध्ये पूर्वीची लोक प्रश्न विचारायला आली होती आणि परत महाराजांनी जी बंदी घातली होती त्या लोकांना आपण परत एकदा बोलवतोय की त्यांच्या मनात अजून काही प्रश्न आहेत. मध्ये महाराजांनी सांगितलं की परत त्या व्यक्तीला नाही बोलवायचं, त्याचं पण एक फार मोठं कारण होतं आणि ते समजण्यासारखं होतं. आपल्याकडे तुम्ही बघता नंबर दिला जातो, पूर्वी नंबरही दिले जायचे नाहीत, कोणी यायचं बसायचा, नंबर विचारायचे प्रश्न आणि निघून जायचे. महाराजांची पद्धत मी तुम्हाला सांगते, महाराज एखादं उत्तर देत असले तरी उत्तर समजण्याची समोरच्या माणसामध्ये तेवढी कुवत असावी लागते. महाराज सहजासहजी आणि सोप्या शब्दामध्ये उत्तरही देत नाहीत, खूपच त्यांची उत्तरं बिकट असतात समजायला. आणि जेव्हा तुम्ही महाराजांची परीक्षा बघायला येता तेव्हा तर महाराज आणखीनच फिरवतात. असाच एक व्यक्ती इथे आला, त्यांनी पहिल्यांदा प्रश्नासाठी नंबर घेतला का काय माहिती नाही, मला वाटतं ही मला 8 ते 9 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल, त्याच्याही आधीची असेल. त्यांनी प्रश्नाला नंबर घेतला, काहीतरी बसणं, तेव्हा माझ्याकडे आम्ही असं कुठे बसतही नव्हते, मी उभं राहूनच, बाबांनी मला खूप उभं राहून पण खूप काळ असं 5-5 तास 6-6 तास उभं राहून असं उत्तर द्यायला लावलंय. त्यांनी तो प्रश्न विचारला, महाराजांनी काहीतरी उत्तर दिलं. मी एकदा गाभाऱ्यातनं बाहेर आले की माझ्या डोक्यात ते काही नसतं, कारण तो अधिकार मला नाही, मी तुमच्या वैयक्तिक कुठल्याही गोष्टीमध्ये पडू शकत नाही. तो उत्तर दिल्यानंतर परत हा बाबा 2 ते 3 महिन्यानंतर परत आला. आणि ते कशासाठी आले माहितीये, पहिलाही प्रश्न ते गंमत म्हणून घेऊन आले होते आणि दुसराही प्रश्न ते गंमत, तोच प्रश्न ते गंमत म्हणून आले, बघू तरी काय आता उत्तर येते. आणि जेव्हा ते गंमत करायला स्वामींच्या ठाई येतात तेव्हा महाराज पण त्यांची गंमत केल्याशिवाय सोडणार आहेत का. महाराजांनी त्याच प्रश्नाचं उत्तर दुसरं दिलं आणि त्यांचं काय सुरू झालं, अहो पहिलं उत्तर वेगळं दिलं आणि दुसरं उत्तर वेगळं दिलं. म्हणलं मी दिलं का, बरं त्या उत्तर देण्यामध्ये माझा जर काही इंडिव्हिज्युअल स्वार्थ असता तर विषय वेगळा होता की 2 उत्तरं वेगळी दिली. अरे तुझं पहिलं काम नाही. बरं गंमत अशी की काम होण्यासाठी तो प्रश्न विचारलाच गेला नव्हता, हे दुर्दैव होतं.
हा, जर काम तुम्ही प्रामाणिकपणे, महाराजांना पण प्रश्न विचारताना तुम्ही प्रामाणिक तेवढंच असणं आवश्यक आहे. आणि जेव्हा ते दुसरं उत्तर दिलं त्याच्यानंतर त्यांनी एक टाकलं खाली की अरे महाराजांनी 2-2 उत्तरं दिली, महाराज खरेच का खोटेत? अरे महाराज खरेच का खोटेत या विचाराच्या सगळ्या पलीकडच्या गोष्टी आहेत. पहिले तुम्ही खरे आहात का खोटे आहात हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. आणि त्याच्यानंतर मला खूप वाईट वाटलं की असं कोणीतरी यावं आणि आपल्या स्वामींचा अपमान करून जावा. त्यामध्ये आपली कुठलीही भावना की बाबा पहिल्यांदा आला तर 5,001 आणि दुसऱ्यांदा आला तर 11,001, हा तर ठीक आहे, काहीतरी त्याला तथ्य आहे. तू पहिल्यांदा येणार दुसऱ्यांदा तुला 1 रुपया पण द्यायचा नाही बाबा इथे, तर काय एवढं करतोयस? म्हणून मग नंतर महाराजांना म्हटलं मी नाही परत बोलवणार त्या व्यक्तींना. मग नंतर महाराज म्हटलं हे हो मधला काळ हा शांत राहूयात. आणि महाराजांनी हा मधला काळ शांत ठेवला. आणि आता महाराजांनी कालच सांगितलं सगळं शहाणपण या पत्रात ना आलं बघा. मी शतशः आभारी आहे त्या मूर्ख लोकांची ज्यांनी हे पत्र टाकलं. महाराज म्हटले आता त्या प्रत्येक व्यक्तीला परत बोलव, त्यांचे पहिले प्रश्न सुटलेले आहेत, दुसरे नवीन निर्माण झालेत आणि त्यांना आता जागा नाहीये की त्यांनी कुठे जायचं, कारण परत ते कुठेतरी गेले की त्यांना तिथे बरेच पैसे मोजावे लागतात. बरं, जो पहिला प्रश्नात अडकला आहे त्याला वेळेला कळलंच नाहीये की आपल्याला करायचं काय. एखाद्याला मी सांगते तू बाबा 11 माळा जप, 3 माळा जप किंवा काय जे महाराज सांगतील ते, याला माळा जप म्हणजे माळा धरायची कशी इतपासच प्रॉब्लेम असतो. तर जर त्याला कळलंच नाही तर तो 3 माळा जपणार कधी? ते असं धरायचं का उलटं धरायचं? मेरू उलटायचा म्हणजे मेरू तो जे गोंडा असतो तो उलटायचा का नाही उलटायचा इतपासच गोंधळ आहे सगळा. आणि जर सांगितलेली उपासना त्याला नीट कळली नाही तर त्याचं काम तसंच राहून जातं. म्हणून महाराजांनी पुन्हा एकदा त्या सगळ्या मंडळींना ज्यांना ज्यांना अडचण आहे, उगाच येऊन प्रश्न नाही विचारायचे, ज्यांना खरंच अडचण आहे त्या सगळ्यांना महाराजांनी पुन्हा एकदा त्यांची दारं उघडी केलेली आहेत. आणि मी ठामपणे हे सांगू शकते की त्या दुसऱ्या प्रश्नासाठी इथे 1ही रुपया दक्षिणा नाही. हे सगळं विनामूल्य काम प्रश्नाचं हे कायमस्वरूपी असंच राहील, कारण महाराजांनी आम्हाला खरंच काही कमी ठेवलं नाही. बरं, जे देतात पेरू दिला तरी म्हणतात माझे 4 बघतात कापून दे, 1 तू खा पण बाकीच्या न दे. आणि हा जो आनंद आहे ना हा अक्षरशः खरोखर म्हणजे न शब्दात मांडू शकत नाही. कारण गुरुवारी तुमच्यासाठी प्रसाद करण्याची तगमग असते, शुक्रवारी आम्ही आडवे असतो, शक्यच नसतं सगळ्या गुरुवारच्या या सगळ्या कार्यामध्ये. आणि शनिवार ते बुधवार घरात स्वयंपाक करायला आम्हाला किती वेळ मिळतो माहीत नाही. आम्ही जे असतं ते घरात खाऊन घेतो किंवा कुठून तरी बाहेरनं मागवतो. कारण शेवटी काय होतं बाकीचं जे नियोजन असतं, कारण एक फक्त गुरुवार जरी असला तरी त्याच्या मागे प्रचंड नियोजन हे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने करावं लागतं. अगदी महाराजांची वस्त्र कुठली घालायची हे पण आम्ही ठरवू शकत नाही. शेवटच्या क्षणी बाबा सांगतो की मला कुठलं फेटा घालायचं, नंतर डोक्यावरनं खाली पडतं. तर हे जे करणं आहे या चिंतेत आम्ही आठवडाभर असतो की आता पुढच्या गुरुवारी महाराज कुठली लीला दाखवतात. पण ज्या लीला दाखवतात अत्यंत प्रेमाने, आपलेपणाने आणि आपुलकीने दाखवतात. आणि कधी कधी जे तुमचे विरोधक असतात, तुम्हाला खो घालणारी लोक असतात, तुमच्या कार्यामध्ये अडचणी आणणारी लोक असतात, तीच तुम्हाला सांगतात दाखवून देतात की तुमचं आणि गुरुचं किती प्रेम आहे एकमेकांवर. आणि म्हणून अशा अडचणी आयुष्यात येणं नितांत गरजेचे आहेत. म्हणून कधी कधी एक क्षणभर घाबरायला होतं, अरे काय चाललंय हे, आपण चांगलं काम करून सुद्धा लोक आपल्याला अशा प्रकारचे त्रास देतात. महाराज म्हणतात वेडी आहेस का, तू चांगलं काम करतेस म्हणूनच हा त्रास होतो. त्रास देण्याचा उद्देश त्यांना कळतच नाहीये, त्यांना ते गंमत म्हणून त्याच्याकडे बघतायत. आणि उलट तुझ्या माझ्यातलं प्रेम वाढतं आणि मी तुला वारंवार ग्वाही देतो की तुझं चाललेलं कार्य हे चांगलं आहे आणि मीच तर ते करवून घेतोय, वेडे तू कुठे करतीस. आणि हे आज गेले परवा हे लेटर आलं अक्कलकोटवरनं आल्यावर, म्हणलं दिला का प्रसाद तुम्ही आम्हाला? लोकांना ना अक्कलकोटला झालं की कामं होतात, कामं कसलं, हे पत्र आलं म्हणजे काम झालं का? तर नाही. एक संबंध चांगले झाले जे महाराजांशी होते. आणि दुसऱ्या दिवशी अमावस्या होती, ज्या दिवशी हे पत्र आलं म्हणजे दाखवलं तुमचा हिंग अमावस्या पौर्णिमेचा जो असतो. कारण महाराजांच्या ताई अमावस्या आणि पौर्णिमा हे अत्यंत मौलिक गोष्टी आहेत. अनेक लोक तुम्हालाही जमलं तर निश्चित करा, पौर्णिमेला अक्कलकोटला जातात. 5 पौर्णिमा, 7 पौर्णिमा, 11 पौर्णिमा, 21 पौर्णिमा अक्कलकोटला जाऊन दर्शन घेण्याची पद्धत आहे. फक्त ती पौर्णिमेचं टायमिंग पाळायचं. आणि काही जण आयुष्यभर अक्कलकोटला जातात दर पौर्णिमेला.
आणि अमावस्याला पण अशीच पद्धत आहे. 3 अमावस्या, 5 अमावस्या, 7 अमावस्या आणि पुन्हा अनेक काय अमावस्या तेही जातात. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये महाराज कधी पडत नाही. फक्त त्या मधल्या जगण्यामधली जी तुमची कर्म आहेत त्याच्यामध्ये महाराज पडतात. आणि ती ज्या संकट तुमच्यावर येणार असतात त्या संकटाला निराकार करण्याचं काम महाराज करतात. एखाद्याचा मृत्यू आपण म्हणतो टळला, स्वामींच्या कृपेने टळला, त्याला आशीर्वाद मिळाला, याची कुठेतरी पुण्याई त्याच्या केलेल्या कुठल्या तरी कर्मामध्ये लागू होते. एखादं अवघड ऑपरेशन सुद्धा सहजगत्या सहज पूर्ण होतं, कारण त्याची जी महाराजांवरची जी श्रद्धा असते ती महाराज कामी लावतात. पण याच्या मधली जी महाराजांवरची जी श्रद्धा म्हणा, त्यांच्याबद्दलचं वाचन म्हणा, त्यांच्याबद्दलचं जप तप म्हणा, जे असतं ते या सगळ्या संकटाच्या वेळेस तुम्ही जसं म्हणतात ना की पैसे बाजूला ठेवा, तुम्हाला संकटकाळी येतील, तसंच महाराजांचं नामस्मरण बाजूला ठेवा, हेही तुमच्या संकटकाळी कामी येईल. आणि मग अशा गोष्टीच्या अशा येणाऱ्या संकटामध्ये स्वामी समर्थ हे नाव फार प्रभावी ठरतं. आणि सुदैवाने आपल्या सगळ्यांसाठीच महाराज इथे बसलेत. माझ्या एकटीसाठी हा बाबा नाही येऊन बसलाय, हा सगळ्यांसाठीच आलाय. त्यामुळे मी त्यांना म्हणते, महाराज तुम्ही, मी काय करायचंय? महाराज म्हणले फक्त माझ्या भक्तांना हाक मार, आपण सगळे एकत्र येऊ आणि असे जे आपल्या ज्या भक्तीला खो घालतायत त्यांना एकत्र येऊन त्याला उत्तर देऊ. आणि अक्षरशः हे सगळं घडतं. पण आपल्याला ते नाही करायचं, आपल्याला फक्त स्वामींवर विश्वास आणि प्रेम करायचंय. एवढं आपण केलं तर त्याचं उत्तर महाराज त्या व्यक्तींना परस्पर देऊन टाकतील. आपल्याला काही करण्याची गरज नाही. आणि म्हणूनच आपण कायम एकच गोष्ट म्हणायची, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी आमच्या